या सर्व प्रकरणातून सुधाकर निर्दोष सुटला ना, ते फार बरं झालं. हो ना, नाही तर बघा ना, काही न करता त्याच्या निष्कलंक आयुष्याला एक डाग लागून राहिला असता. हो ना, त्याने अगदी आयुष्यभर मनाला लावून घेतला असतो. अगं त्याने कितीही क्षमायाचना केल्या ना तरी मी नाही माफ करणार त्याला. डिवोर्स घेण्याआधी तू पुन्हा एकदा विचार करावास. कम ऑन ताई, अगं विचार करण्यासारखं त्याने काही ठेवलंय का? तर ती म्हणाली की तिच्या मावशीकडे जाणार आहे म्हणून. कुठल्या मावशीकडे? त्या मावशीचं काही नाव वगैरे सांगितलं तिने? नाही. पण मला एवढ्यात लग्न नाही करावं असं वाटत. ए ज्योती, असं चालणार नाही. अगं कित्येक दिवस ते पणशीकर तुला बघायला येणार म्हणून सांगत होते. तो समीर येऊन बघून गेला, मग त्यावेळेला का नाही असं सांगितलंस? आता असं बोललेलं चालणार नाही. बरं, त्या दिवशी ती कुठे जाणार वगैरे काही बोलली होती तुमच्याकडे? तसं काहीच बोलली नव्हती. तिला कुणासोबत जाताना वगैरे पाहिलं? ती प्रिया रडून मोठ्या मोठ्याने ओरडत होती आणि आपण त्यांना समजवायचं की त्या तिथल्या परिस्थितीला स्फोटक बनवायचं. तोडणं सोपं असतं आणि एकदा का नाती तुटली ना तेव्हा ते पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. मला विचारशील तर डिवोर्स हेच योग्य. प्रियाचं काय होणार काही कळतच नाही मला. प्रतीक भेटून गेल्यापासून तिची जी अवस्था झाली ना, खूप काळजी वाटते मला तिची. काळजी तर मलाही वाटते ग. हे काय घडलं, हा प्रतीक असं वागेल असं वाटलं नव्हतं बघ मला. खरंच तो मला खूप चांगला मुलगा वाटला होता ग. खरंय, मनात अशी शंकाही आली नाही की तो असं भलतं सलतं काहीतरी विचार करत असेल असं. कधी कधी प्रिया बोलते ना ते पटतं बघ मला. म्हणजे या लग्नापूर्वी आपण काही गोष्टींची शहानिशा करून घ्यायला हवी होती. म्हणजे हा प्रतीक काय करतो, कुठे राहतो, तो काय जे बोलतो ते खरं आहे का, या सर्व गोष्टींची एकदा शहानिशा करायला हवी होती. नाहीतर कदाचित आपल्या मुलीवर ही वेळ आलीही नसती. खरंय, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. सगळ्या गोष्टीची शहानिशा आपण करायलाच हवी होती. पण मला सांगा, एखाद्या माणसाच्या मनाची शहानिशा कशी करणार आपण? त्याच्या मनात काय चाललंय कसं कळणार आपल्याला? अगदी अगदी खरं आहे तुझं म्हणणं. म्हणून तर गिल्टी फील करतोय मी. कधी कधी असं वाटतं ना की आपल्यामुळेच आपल्या मुलीवर ही वेळ आली. प्लीज, तुम्ही तुमच्या जीवाला असा घोर लावून घेऊ नका. प्रियाच्या नशिबात होतं तेच घडलं. वा, हे चांगलंय. म्हणजे माणसाच्या हातून सगळं निष्ठत चालल्यानंतर सरळ नशिबावर सोडून मोकळं व्हायचं. वा, दुसरं काय करू शकतो आपण? हो, दुसरं काय करू शकतो आपण? बरं, हे बघ, जा तिला जाऊन बघ, ती शांत झाली आहे की अजून रडते. जा बघ, जा बघ.
मोनिका, ए मोनिका, ज्योती, वहिनी, ओ वहिनी. अगो बाई, म्हणजे तुम्ही या नाही, हा बसा बसा. काय घर एकदम खाली खाली, कोणीच नाही. अहो काय, आवी आणि माधुरी गेलेत त्यांच्या ऑफिसच्या कामाला आणि ज्योती आणि मोनिका खरेदीसाठी बाहेर गेले आहेत. अच्छा, खरेदीला गेले. म्हणजे काय सण वगैरे या महिन्यात? नाही, सण नाही, पण भाऊजी तुम्हाला सांगू का, येत्या रविवारी यांच्या ऑफिस मधले ते पडशीकर साहेब आहेत ना, ते आणि त्यांच्या घरची मंडळी सगळी येणार आहेत ज्योतीसाठी. वा वा वा, हे तर गुड न्यूज दिली तुम्ही. म्हणजे खरेदी करणं गरजेचंच आहे. वहिनी, पणशीकर म्हणजे खूप मोठी माणसं आहेत ना. नशीब उघडला ज्योतीने. हो ना. आता काय, मुला मुलीची पसंती झाली की बघूया, होईलच. म्हणजे रविवारी येणार आहेत ना ते? म्हणजे सुधाकरला शनिवारपर्यंत तरी यावं लागेल ना? नाही ना, तेच तर. अहो त्यांना वेळच मिळत नाही, खूप काम आहे असं सांगत होते. हो, पण वहिनी असं कसं वेळ मिळत नाही म्हणजे काय? मुलीचा बाप आहे तो. म्हणजे पाहुणे आल्यावर सरबराई कोण करणार त्यांची? होय ना, तोच तर गोंधळ होतोय. भाऊजी, मी काय म्हणते, तुम्हाला रविवारी वेळ आहे का? म्हणजे तुम्हाला यायला जमेल का? नाही म्हणजे तसा आवी आहेच हो, पण आता एवढी मोठी माणसं येणार म्हटल्यानंतर कोणीतरी हवं ना त्यांच्याशी बोलायला. मग बघा ना, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही याल का? हो वहिनी, तुम्ही मला कशाला रिक्वेस्ट करता? मला काय काम आहे, मी येईलच. नको, पण सुधाकर असता तर जरा बरं झालं असतं ना. आहेच हो, पण आता काय करणार, त्यांना वेळ नाही म्हटल्यावरती आपला नाईलाज होतो ना. नाही नाही, काय तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी येईल रविवारी. कधीपर्यंत येणार आहेत ते? म्हणजे साधारण 5 वाजेपर्यंत लोक येणार आहेत. ठीक आहे, मग मी 4-4:30 पर्यंत पोहोचतो. हा, काळजी नका करू तुम्ही. पण मला सांगा, या सर्व प्रकरणात आपली ज्योती खुश आहे ना? काय हो, या आजकालच्या मुली यांना की नाही लग्न करायचं असं सांगितलं ना की म्हणतात या वर्षी नको, पुढच्या वर्षी करूया, काहीतरी टाळाटाळ करतात. नाहीतर नंतर बघूया वगैरे असं सांगून काहीतरी सांगून वेळ मारून देतात. पण मी आणि यांनी ठरवलेलं आहे, या वर्षी काही झालं तरी ज्योतीचं लग्न करायचं. उत्तम उत्तम डिसिजन घेतला वहिनी तुम्ही. बस, खर तर मी जशी जरा बोलायला आलो होतो मोनिका बद्दल. काय हो? नाही नाही, असं काही काळजी करण्यासारखं नाही. विचार करत होतो यावर्षी तिचा पण बार ओढून टाकूया. हो बाई, चांगला विचार आहे भाऊजी. करूया करूया, या वर्षी मोनिकाचं लग्नही आपण करून देऊया. बरं बसा, मी चहा करून आणते. बसा ते, बसा बसा. नको ना, कशाला वहिनी उगाच. प्रतीक, तुम्ही या ना, या. मामा, मला प्रियाशी जरा बोलायचं होतं. बसा ना, बसा, मी बोलावते तिला. हो.
प्रतीक तुम्ही प्रिया, तू उगाच गैरसमज करून घेतलायस प्रिया. तू माझं ऐकून घे. मी 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 तुला काल सांगायला. सगळं झालं ना, का अजून काही बाकी आहे? प्रिया ग, मी तुझी माफी मागितली, आता आणखी काय करू? वा, म्हणजे माफी मागताय म्हणजे फार मोठे उपकार करताय ना आपण माझ्यावर. पुन्हा वाकड्यात शिरायला लागलीस. वाकड्यात काय सरळ काय, मला तुझ्याशी बोलायचं नाही. नाही प्रिया, असं करू नको. प्रिया, मी काय म्हणतो एकदा ऐकून. हा, मला काय बोलायचं ते समजून तरी घे तू. प्रतीक, मला जाऊ दे. नाही प्रिया, प्रिया जाऊ नकोस. माझं ऐकून घे. हात सोडा. प्रिया, ऐकून घे माझं. तू दरवेळेला असंच करतेस, तू माझं ऐकत नाहीस का? नाही प्रिया, प्रिया प्रिया, मी काय म्हणतोय ऐकून तरी. हात सोडा. नाही प्रिया. प्रतीक, हात सोडा. अरे अभि, तू रविवारी घरी आहेस का? हो, काही विशेष? अरे ते पणशीकर साहेब येणार आहेत ना. अच्छा, मग बाबा येणार आहेत ना रविवारी? नाही ना, त्यांना तेवढा वेळ नाही, खूप काम आहे असं म्हणत होते. असं कसं ग? म्हणजे पणशीकर साहेब घरी येत आहेत आणि त्यांना वेळ नाही. कोणीतरी घरी असायला हवं ना. तू आहेस ना. अगं मी तर असेलच, पण कुणीतरी वडीलधारी असलं म्हणजे बरं पडतं ना. हा, अरे मी शरद भाऊजींना बोलवलंय, ते येणार आहेत ना. अच्छा, शरद काका येत आहेत, मग ठीक आहे. आई, त्यांनी जर सागर बद्दल काही विचारलं तर? म्हणजे तो कुठे राहतो? नाही, मला नाही वाटत पणशीकर साहेब काही विचारतील, कारण अरे त्यांचं बाबांशी बोलणं झालंय, बाबांनी त्यांना सगळं सांगितलंय. त्यामुळे तू नको उगीच टेन्शन घेऊ. तू रविवारी घरी आहेस ना, मग झालं तर. चला ग. अहो, आज पुन्हा प्रतीक आला होता. काय? पण काल असं म्हणाला नव्हता की मी परत येणार आहे म्हणून. हो ना, म्हणून तर त्याला बघून मलाही खूप आश्चर्यच वाटलं. काय म्हणाला तो? नाही म्हणजे मी त्याला हॉलमध्ये बसायला सांगितलं आणि प्रियाला बोलवायला गेले आणि
काय? अरे त्याची हिंमत कशी झाली आपल्या घरात शिरून प्रियाला धमकावायची? आता कुठे आहे ती? तिच्या खोलीत आहे. अहो, प्रिया, प्रतीक आज पुन्हा आला होता का? हो. काय म्हणाला तू? पुन्हा तेच, सॉरी, मला माफ कर वगैरे वगैरे. नम्रता म्हणत होती की त्याने तुझा हात पकडला आणि जबरदस्तीने. हो, आणि मीही चांगलीच कानाखाली पेटवून दिली. नाही, त्याने आपल्या घरात येऊन तुला जबरदस्तीने. नाही, आपण पोलीस कंप्लेंट करायची का? नको, मीच सरळ करेन त्याला. पुन्हा नाही जायचा तो माझ्या वाट्याला. पण अगं, आज तो आपल्या घरी आला, उद्या जर तुला त्याने कुठे वाटेत पकडलं तर काय? मी आहे ना समर्थ त्याला तोंड द्यायला. नाही प्रिया, अगं तू माझी मुलगी आहेस म्हणून मला काळजी वाटते ग. काही काळजी करू नका, आतापर्यंत घेतलीत ना काळजी. मी बघीन काय करायचं ते. प्रिया, मला तुमच्याशी जरा बोलायचं. हे बघ, आपण नंतर बोलूया. आपल्याला तिथे लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. आणि वाजलेत किती बघ ना. समीरच्या लग्नाची बोलणी सुरू आहे. अरे वा, कोण आहे मुलगी? ज्योती पंडित, सुधाकर पंडितांची मुलगी. मग तू जाणार असशीलच? नाही, कशाला? सीमा, काय झालं? काही टेन्शन आहे का? ओ आजोबा, मी आहे ना तुम्हाला फिरवायला. तू काय मला फिरवणार? तू वर्षातून 365 दिवस बाहेर फिरत असतोस. म्हणून मी तुला सांगतो, लग्न कर, लग्न कर, लग्न कर. बालवयाची पहाट